आचार्यांनी त्यावेळेच्या सांगितलं, मुलांना तुम्हाला त्या ठिकाणी जर समाजामध्ये घ्यावं असं वाटत असेल तर विठ्ठल पंत तुम्ही आपल्या जीवनाची न धरता खंत जर आत्मसमर्पण केलं, देहदंड जर स्वीकारला तर आम्ही मुलांचा विचार करू, असं विठ्ठल पंतांना ज्या वेळेस त्या लोक न्यायालयाने सांगितलं. विठ्ठल पंतांनी आपल्या देहाचा मोह एक क्षणापुरता देखील उरी बाळगला नाही. आताचा बाप असता तर तो आपल्या मुलांसाठी निर्वाणाला गेला असता, आपल्या आत्मसमर्पणाला गेला असता नाही. आपण कदाचित हे गाव सोडून जाऊ, तळावडव सोडून जाऊ, खटाव तालुका सोडून जाऊ, पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, दुबईला जाऊ, परंतु मरणार नाही. हीच भूमिका आजचा माणूस स्वीकारेल, आजचा बाप स्वीकारेल. पण त्यावेळेचा बाप, त्यावेळेच्या वडील विठ्ठल पंतांनी विचार केला, माझी सोन्यासारखी सुंदर अशा प्रकारची ही लेकुरे, ही मुले म्हणजे देवा घरची सोन चाफ्याची फुले. विठ्ठल ही अजून विकसित व्हायचे. ही सुंदर अशा प्रकारची कोळी सुवर्ण कांचन फुले मुले, ह्यांना जर समाजामध्ये योग्यता जर द्यायची असेल, स्थान जर द्यायचं असेल तर मला मृत्यूला मान दिला पाहिजे. विठ्ठल पंतांनी तो निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे याचा क्षणाचा विचार केला नाही आणि लगेचच त्याच रात्री त्या झडझडा हरी झडझडा जाती पळून पाहते, झडझडा जाती परतोनी पाहती, झडझडा जाती परतोनी पाहती, त्या गाणी शांती सवे दोनी, त्या गाणी शांती सवे दोनी, त्या गाणी शांती सवे दोनी. हे एका वडिलांचं चरित्र आहे. झडझडा जाती, दोघे जाती, एकालाच त्या ठिकाणी आत्मसमर्पण सांगितलं होतं. विठ्ठल पंत एकटेच त्या ठिकाणी आपला देह समर्पण करण्यासाठी निघाले, पुत्रांसाठी त्याग करण्यासाठी निघाले. पण माझी रुक्मिणी माता ज्ञानोबारायांच्या मातोश्री म्हटल्या, जिथे पती तिथे सती, तिला तीच उत्तम गती. मी मागे राहून काय करू? अहो म्हटले, पुत्रांसाठी ही सोन्यासारखी 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे माझी मुक्ता, त्यांचा सांभाळ करण्यासाठी आपण मागे राहावर. पण त्यावेळेस पुत्र मोहापेक्षा पातिव्रत्य हे एक मोठं व्रत होतं. आणि म्हटले, माझ्या मुलांसाठी त्या ठिकाणी पांडुरंग पिता, पांडुरंग माझी माता त्यांचा सांभाळ करेल, पण माझा पत्नी धर्म मला शिकवतो, मला तुमच्या बरोबर यायचंय. दोघांनी रात्री 12 वाजता आळंदी सिद्धबेट सोडलं आणि त्या मुलांच्या एवढ्या गुण, आपल्या शेमड्या मुलांचा मोह सुटत नाही. अरे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सामान्य नाही. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शनी हरीचा, साधकांचा माय बाप दर्शनी हरीचा, साधकांचा माय बाप दर्शनी हरीचा, साधकांचा माय बाप दर्शनी हरीचा. काय माझे ज्ञानोबाराय दिसत असतील हो, डोळ्यापुढे आणा. आळंदीला गेलोय असं त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्या ठिकाणी विना मंडप आहे, विना मंडपाच्या तिथे समोरच ज्ञानोबारायांची प्रतिभा, प्रज्ञाचक्षु असणारे त्या ठिकाणी आमचे महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी ती प्रतिमा काढून घेतली. विठ्ठला विठ्ठल दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसे. फार अत्यंत सजग साऊंड सिस्टीम आहे. टाळी वाजवा त्यांच्याकडे. मग असे राहून गेलं, माळकरी आहेत आणि उभे आहेत देवाच्या द्वारी
उभा 2 तास भरी. नाही तर काय काय साऊंड सिस्टीम वाले एकदा सिस्टीम लावून जातात, पण पुढची सिस्टीम त्यांच्याकडे महागुते पावते, परत माघारी येत नाही. पण आनंद आहे महाराज. काय ज्ञानोबारायांचा सुंदर चेहरा तुम्ही डोळ्यापुढे आणा. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ भासतसे बोलतसे. त्या ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, मुक्ताबाईंना सोडून जाताना काय व्यथा झाल्या असतील विठ्ठल पंतांना, जावे त्याच्या वंशात. पण ह्याच मुलांचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं शाश्वत कल्याण व्हायचं असेल तर आपल्याला हे समर्पण करावं लागेल. या निष्ठेने ते वडील त्या ठिकाणी पुढे निघून गेले. झडझडा जाती परतोनी न पाहती, त्यागाने शांती सवे दोन्ही. जीवनाविषयी त्याग आणि जीवनामधली शांती हे सवे घेऊन त्या ठिकाणी निघाले. याला म्हणतात वडिलांचं समर्पण, बापाचं समर्पण. हे ज्यावेळेस ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं ना आप्पासाहेब, त्यावेळेस त्या ज्ञानोबारायांनी आपलं अभंगाचं नामांकन बदललं आणि बाप रखमा देवी वरुदा सांभाळावे आपल्या ब्रिदा विठाला. सर्व सुखाचे आगर बाप आपल्या नावाने अभंगच केले नाहीत. माझे बाप रखमा दिवे, माझे बाप निघून गेले तेव्हापासून हे विठ्ठल रुक्मिणी माझे बाप झाले, अशा अर्थाचं लावून आपण अभंग. म्हणून बाप या शब्दाचं महत्व सांगतोय. बापाला समानार्थी शब्द आहे वडील. आता वडील हा शब्द कसा तयार झाला मी थोडक्यात सांगतो. जास्त व्याकरणाचं विच्छेदन करत नाही, कारण ही व्याकरणाची वेळ नाही, जवळजवळ शिकरणाची वेळ होत आहे. हे वरून देखील त्या ठिकाणी आभाळ देखील भरून आले, सकाळपासून उघडलं होतं. मी म्हणतो कीर्तन जरी काही मागून येणाऱ्या लोकांच्या पदरात जरी पडलं नाही तरी 2 घास तरी सुखानं पदरात पडावे अशी माझी अपेक्षा. चुकीची आहे का? पाहसे कसं आहे, जेवण गार झालं ना तर माणसं गरम होतात. मला तुम्हाला गरम करायचं नाही, मला वेळेत सोडायचे. आप्पासाहेबांनी मगाशी सांगितले, ऐका भारत चिंतन. वडील किसको कहते हैं? वडील हा शब्द वड या झाडापासून झालाय. वड हे झाड पाहता ना तुम्ही, या महिला मंडळी वडाला पुसता का नाही? भले 7 जन्म हाच पती मला मिळावा, संध्याकाळी भले तो लेझीम खेळत यावा, असा जरी असला, हाले डुले निळू फुले संध्याकाळी गटरात गेले, असा जरी असला तरी भापती 7 जन्म मिळावा म्हणून ज्येष्ठाच्या पौर्णिमेत तुम्ही काय करता? व्रत करता. एक सुदगुंडी घेता, निरंजन घेता, उदबत्त्या घेता, अगरबत्ती घेता, 2 फणसाच्या गऱ्या घेता, आंब्याचं फळ घेता आणि गावाच्या बाहेर जायचं, वड सुतवायचा. भले घरी आल्यानंतर नवरा कुथवायचा. हे त्याचं उद्यापन आहे. हा हे तिथे वड सुतवायचा आणि घरी आल्यानंतर मालक कुथवायचा. साबुदाणा आणा, मेथीची पिंडी आणा, कोथिंबीरची गड्डी आणा, बटाटा आणा, त्याला कुथवायचा. हे त्याचं काय आहे? परंतु त्या ठिकाणी त्या ज्येष्ठाच्या व्रताच्या वेळेस तुम्ही काय करता? वडाला फेऱ्या मारता. हो की नाही? ज्या झाडाचा हाल करू नका, मोकळ्या अंगाने घुमजाकडे हो. म्हणजे वडाला फेऱ्या मारता, वडाला नमस्कार करता आणि काय म्हणता? वडा वडा पाव. असंच आहे की तुम्हाला त्याचा अनुभव नसेल अजून. वडा वडा वडापाव तोंडात आणू नका, म्हणजे लाड गुटू नका. आणि वडा वडा पाव, तो वड जो आहे ना त्याला शास्त्रीय नाव आहे वट. वटवृक्ष. काय वटवृक्ष हे त्याचं संस्कृत मूळ नामांकन आहे आणि त्याचं त्या ठिकाणी ग्रामीण रूप आहे वड. पण वड हे नाव आणि त्या ठिकाणी वड हे जे झाड आहे ना त्या झाडाचा तुम्ही अभ्यास करा. सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी स्वतःचं झाड स्वतःचा आत्मविकास करतं, आत्मप्रचार करतं, आत्मरक्षण करतं. ते जगात एकमेव झाड असतं ते म्हणजे वड. विठाला बेटाला. त्याची उत्पत्ती कशी होते? कागाच्या विष्टे जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोष. ह्या खोली रुंदीत मला जायचं नाही. कावळ्याच्या किंवा कावळिणीच्या पोटामध्ये बीज वाफल्यानंतर ही झाडं निर्माण होतात असं काही म्हणणं आहे. तेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे वड झाड जन्माला आलं की त्याचा त्या ठिकाणी अशा प्रकारचा बुंद्याचं त्या ठिकाणी होतं खोड तयार. खोडाच्या होतात फांद्या, फांद्याला सुटतात पारंब्या आणि पारंब्या सुटतात. पुन्हा त्या पारंब्या भूमी
गाठतात, त्याच्या परत त्या भूमीमध्ये पारंब्याच्या मुळ्या होतात, त्याचं एक स्वतंत्र खोड तयार होतं आणि असं त्या ठिकाणी ते झाड स्वतःचा विस्तार करतं, स्वतःची उन्नती करतं आणि ते अमर राहतं, ते मरू शकत नाही. तशीच त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्यापासून मुले, मुलांपासून मुलांची मुले, नातू पंतू, खापर पंतू, टिप्पर पंतू, अशा प्रकारचे पुढे पूर्वज अशा प्रकारे त्या ठिकाणी चालू ठेवतात, आपला वंश चालू ठेवतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी देखील जमीन जुमला संपत्ती मिळवून ठेवतात, आपल्या त्या ठिकाणी कुळाचा विस्तार करतात, म्हणून त्याला वडील म्हणतात. वडाच्या झाडाचं एक अजून वैशिष्ट्य सांगतो, तुम्ही सगळे ज्ञानी माणसं बसलायत आप्पासाहेब. आपल्या ब्रिटिशांनी ज्यावेळेस महामार्ग निर्माण केले बरं का, सुखदेव आप्पा, हो सुखदेव आप्पा, इथे कोणाचा तरी फोटो पाहिजे होता ना, म्हटलं हा आणायचं वेळ झाली ना आपल्याला, लाईट गेली की काय. ब्रिटिशांनी दुतर्फा जे त्या ठिकाणी काय केलं, झाडं लावली. त्या झाडं अशा प्रकारची लावली ती कशाची, जास्तीत जास्त वडाची. आता वडाबद्दल त्यांना एवढी ओढ का होती, त्याच्या मागे काही कारण मीमांसा होती का, उगाच लावती की काही शोची झाडं आहेत का, काही उत्पादनाची झाडं आहेत का ती. त्या ठिकाणी अशा प्रकारची आंब्याची, जांभळाची, नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची ही झाडं लावावी. पण तसे न लावता वडाची का लावली, जरा चालू होत्या माहिती सांगतो. तर वडाचं झाड का, याचं व्हॉट इज सायंटिफिक रिझन, व्हॉट इज सायंटिफिक रिझन, काय शास्त्रीय कारण, विनाकारण नाही तर महाकारण आहे. फक्त लक्ष देऊन आहे का एक 5 मिनिटं. आपल्या वडाच्या झाडाच्या विषयी असं विज्ञान आहे, प्रत्येक जीव मात्राला प्राणवायूची काय आहे, गरज आहे. आता ऐका, आपण शांत बसूया, बसा दादांनो, बसा कीर्तनाला, एक शेवटचा समय राहिला, व्यवस्थित आहे का. वडाचं झाड का, गुरुजी या बसा, या बसा. तर आपल्या समस्त जीव मात्राला, प्राणी मात्राला गरज कशाची आहे, प्राणवायूची. म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर ऑक्सिजन. तुम्ही आम्ही ऑक्सिजनवर जगतो, प्राणवायूवर जगतो. ह्या प्राणवायूचं महत्व कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना दिसून, सगळे सिलेंडर मिळत होते पण ऑक्सिजनचा मिळत नव्हता. ऑक्सिजनच्या अभावानं कितीतरी लोक मृत्युमुखी पडले आणि तो ऑक्सिजन किंवा तो प्राणवायू 2500 लोकांना. परत काय होते, आली का लाईट का गेली, विठ्ठला विठ्ठला 2500 लोकांच्या लोकवस्तीला, महत्वाचा मुद्दा आहे, 2500 लोकांच्या लोकवस्तीला 24 तास पुरेल एवढा प्राणवायू एक वडाचं झाड एका दिवसात देते. विठ्ठला विठ्ठला. आता हे आपल्या गावाची वस्ती किती आहे, किती माणसं आहेत, किती जनसंख्या,
2,500-3,000 बरोबर. म्हणजे एका तडवड्याला 2,500-3,000 जर लोक असतील तर त्या 2,500 लोकांना प्राणवायू पुरवण्याचं काम एक वडाचं झाड करतं. टाळी वाजवा यासाठी महाराज. एक वडाचं झाड 2,500 लोकांच्या लोकवस्तीला प्राणवायू पुरवतं. हे वैज्ञानिक अशा प्रकारचं संशोधन आहे. म्हणून दुतर्फा ज्या वेळेस इथं गाड्या चालतील, वाहनं चालतील, वाहनांचं प्रदूषण वाढेल, कार्बन डायऑक्साईड निर्माण होईल. पण या कार्बन डायऑक्साईडला नष्ट करून वाटचालीला चालणाऱ्या वारकऱ्यांना किंवा प्रवाशांना मुबलक प्राणवायू मिळावा यासाठी दुतर्फा वडाची झाडं लावावा. हे ब्रिटिशांनी केलेलं त्या ठिकाणी अत्यंत सुंदर चिंतन आहे. तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी त्याचं संशोधन केलं होतं. म्हणून वडाच्या झाडाचं नाव वडिलांना अगोदरच दिलं होतं. म्हणून माझ्या वडिलांची मिळाशेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. जे सर्वांना प्राण देतात, आपल्या जीवनाचं दान देतात, इकडे प्राणवायू देतात म्हणून वड, आणि इकडे प्राणदान देतात, संजीवन देतात, धन देतात, आपलं ऐश्वर देतात, आपली कीर्ती देतात, त्यांना वडील म्हणतात. वडील हा शब्द क्लिअर झाला. आता वडिलांची व्याख्या अजून कोणीतरी संतांनी केली का? तर आपण फार ज्ञानेश्वरीचे फार अभ्यासक आहात. ज्ञानेश्वरीच्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे फार आवड आहे आपल्याला. तर वडिलांची व्याख्या ज्ञानोबारांनी केलेली दिसते का? हा, विठ्ठल विठ्ठल. का ज्ञानोबारांनी वडिलांची गोड व्याख्या केलेली एवढी सांगतो आणि जरा चिंतन आवर्त घेतो. का श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगात देत वडील जे जे विठ्ठला. नीट कान देऊन ऐका. ज्ञानोबाराय वडील कोणाला म्हणतात? हो, ज्या ठिकाणी अशा ज्यांचे जयाचे आयुष्य दाखवून आम्ही वडील कुणाला म्हणतो? ज्यांचं आयुष्य सरत आले, जे 80 वर्षाचे झाले, ज्यांचं केवळ 20 वर्ष देखील 20 मिनिटं पण आहेत का नाही सांगता येत. कधी त्या ठिकाणी त्याचा फुटबॉल फुटेल आणि म्हातारा माणसातून उठेल. क्षणभंगूर नाही बरोबर. ऐका, म्हणजे जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. दयाचे नमस्कार इथे पाय वडील म्हणून. ज्याचे पाय लटपट लटपट, कुठे चालणं, कुठे चाललाय बाबा, पाय लट करतायत. अंगम गलितम पलितम मुंडम जातम विहीनम जातम तुंडम. शंकराचार्य सांगतात बरं का, धुमाळ महाराज नाही. ज्यांचं अंग लटलट लटलट कापू लागलेलं आहे, बोबडी वळू लागलेली आहे, वारं जायच्या बेतावर आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी जे जीर्ण झालेलं शरीर आहे त्यांना आम्ही वडील म्हणण्याचा प्रघात आहे. पण हा चुकीचा प्रघात आहे. ज्ञानोबाराय काय डोळस रीतीने सांगतात, ह्यांना वडील केवळ वय झालं म्हणून वडील म्हणू नका. मग वडील किसको कहते हैं? व्हॉट इज मिनिंग ऑफ वडील? व्हॉट इज डेफिनेशन्स ऑफ वडील? वडिलांची व्याख्या अत्यंत डोळसपणे सादर करणाऱ्या ज्ञानोबाराय सारखा महात्मा या जगात झाला नाही. टाळी वाजवा माऊलींसाठी. कुणाला वडील म्हणा? उगाच ज्याचे त्या ठिकाणी अशा प्रकारे टपाड पांढरे झाले, काळ्याची पांढरी झाली आणि त्या ठिकाणी अंग लटलट कापते, वय झाले म्हणून त्याचे त्या ठिकाणी अशा प्रकारे वडील म्हणू नका. मग वडील कुणाला म्हणा? का श्रुती स्मृतीचे अर्थ. श्रुती म्हणजे श्रवण केलेल्या, पूर्वीच्या ग्रंथांच्या श्रवण केलेल्या, अंतःकरणामध्ये पाठवलेल्या, हृदयामध्ये साठवलेल्या ज्या चांगल्या गोष्टी ज्या श्रावण महिन्यामध्ये घडतात. श्रुती म्हणजे श्रवण. श्रुती स्मृतीचे अर्थ. स्मृती म्हणजे वैदिक ग्रंथ, पुराणादी ग्रंथ, स्मृती ग्रंथ. त्या ग्रंथांचं नुसतं वाचन करत नाहीत, तर त्या ग्रंथाचं सादर प्रत्यक्ष प्रगटीकरण आपल्या जीवनाच्या भूमिकेतून करतात. ते केवळ ग्रंथ वाचतात असं नाही, तर ते केवळ ग्रंथ जगतात. त्यांना बाप म्हणतात. त्याला वडील म्हणतात. खरं सांगा, एखादा माणूस त्या ठिकाणी 70-75 वर्ष जगला, परंतु जगून अशा प्रकारचा त्या ठिकाणी कधी दिंडीत नाही चालला. दिंडीत तर नाही चालला, पण खिंडीत पिऊन जर पडला, त्याला वडील म्हणाले. त्याच्या पाया पडा, त्याचं पाय तर जागेवर पाहिजे का? त्याचे पाय जर जागेवर नसतील तर त्याला वडील म्हणण्यात काय अर्थ आहे? मग एखादा 22 वर्षाचा तरुण, 16 वर्षाचा तरुण
जर पांडुरंगाचा राजमार्ग असेल जर घरून त्या तरुणाला तुम्ही वडील म्हणा. विठ्ठला ज्ञानोबाराय तसे सगळ्या संतांच्या मध्ये वयाने लहान पण कार्याने ज्ञानोबाराय किती महान. विठ्ठला विठ्ठला ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान गडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत केले. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान गडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत केले. रचिल्या ऋषी ज्याच्या रुचा अनंत. आता गणेश भगवान आले ना पुढे म्हणून ही चाल आठवली. हो ज्ञानोबा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानोबाराय वयानं सगळ्यात लहान पण कार्यानं महान आहेत ना म्हणून त्यांना वडील म्हणतात. नामदेवराय ज्ञानदेव वैष्णव मोठा याला वडील म्हणतात. केवळ श्रुती स्मृती ग्रंथ पुस्तक वाचत नाही तर ती पुस्तक जे जगतात त्यांना वडील म्हणतात. माझ्या वडिलांची मिराशेगा देवा ही चरण सेवा पांडुरंगा त्यांना वडील म्हणतात. मग तुकोबारायांचे वाडवडील कुठले एवढं 5 मिनिटांमध्ये सांगतो. दुसऱ्या चरणामध्ये प्रवास करतो. तुकोबारायांचे वाडवडील मूळचे गाव कुठलं बोल चला. ज्या झाडाचा हाल करू नका मोकळ्या अंगानं घुमत. तुकोबाराचं मूळ गाव सांगता येईल ना तुम्हाला. देऊ लॉक किया जाए. कौन बनेगा करोड़पति 5 कोटी के लिए ये सवाल है. सवाल का जवाब दो और 5 कोटी लो. जिसके पास है उससे लो. मेरे पास नहीं आने का. बोला. तुकोबारायांचं मूळगाव देहू चुकीचं आहे. तुकोबारायांचं मूळगाव सातारा जिल्ह्यातच आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवा. याचा हो महाबळेश्वराच्या पायथ्याखाली असणार जावळी खोर हे तुकोबारायाचं गावाचं नाव देखील जावळी. आणि त्या जावळीचे त्या ठिकाणी अशा प्रकारचे विश्वंभर बाबा हो त्या ठिकाणी हो विश्वंभर भक्त थोर विठ्ठलाचा भक्त थोर विश्वंभर भक्त राजे होता तुकयाचा पूर्वज होता तुकयाचा पूर्वज होता तुकयाचा पूर्वज राजा होता तुकयाचा पूर्वज होता तुकयाचा पूर्वज होता तुकयाचा पूर्वज. प्रमाण पण आठवलं आपल्याला. हे प्रमाण बहुतेकांच्या ऐकण्यामध्ये नाही. हा 10 चरणाचा कुणीतरी दास नावाचे कदाचित त्या ठिकाणी दास नावाचे कोणीतरी एक संत सेवक होऊन गेले. त्यांचा 10 चरणाचा अभंग आहे. तुकोबारायची वंशावळ सांगणारा हा अभंग आहे. तो अभंग तुम्ही पहा. त्याची चरण आहेत 10. त्यातलं हे प्रमाण आहे. विश्वंभर भक्त राज होता तुक याचा पूर्वज होता तुक याचा पूर्वज होता तुक याचा पूर्वज. विश्वंभर हे बाबा तिथले कुठले जावळी खोऱ्यातले. जावळी हे गावातलं त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्यांचं वतन. फार मोठी त्यांचं तिथलं वतन होतं. पण भावाच्या थोड्याशा त्या ठिकाणी वादाला कंटाळून विश्वंभर बाबांनी महाबळेश्वरला प्रार्थना केली की मला कुठेतरी योग्य परमार्थ घडेल माझ्या पदरामध्ये पुण्य पडेल असं स्थान सुचवा. त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही कुरवंडे घाटापासून जी इंद्रायणी नदी वाहते ती त्या ठिकाणी दक्षिण वाहिनी जिथे झाली त्या ठिकाणी अशा प्रकारे हो ते क्षेत्र ते गाव तुमच्यासाठी पुढे नशिबात येऊन ठेवलेलं आहे. धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव देवताचे नाव पांडुरंग देवताचे नाव पांडुरंग देवताचे नाव धन्य गाव भूमी ठाव देवताचे नाव पांडुरंग देवताचे नाव पांडुरंग देवताचे नाव पांडुरंग.
हा आता वास्तविक आता त्या ठिकाणी हे सुखदेव आपण इथले तडवळ्याचे, परंतु ह्या सगळ्या कुटुंबानं पुणे हे आपल्याला शहर निवडलं. हा पुणे, तर तिथे काय उणे, भरपूर देवाचे देणे, म्हणून जसं निवडलं तसं विश्वंभर बाबांना सांगितलं तुम्ही देहूला जा, आणि देहूला तुमची पारमार्थिक प्रगती होईल. आणि विश्वंभर बाबा देहूला आले. त्यांना 2 मुलं झाली. त्यांना 2 मुलांचं नाव आहे, एक मुकुंद व दुसरा हरी. ही दोन्ही मुलं युद्धामध्ये त्या ठिकाणी लढत होती आणि बापाच्या माघारी देहूला सेवा करत नव्हती. बापाच्या सेवेचा झाला खंड, पण नियतीने पुकारलं बंड. दोन्ही पोरं युद्धामध्ये धारातीर्थी पतन पावली. दोन्ही मुलं मेली. त्यावेळेस विश्वंभर बाबांची पत्नी पांडुरंगा पुढे गेली आणि पदर पसरून रडू लागली, देवा आमच्या घरी यावा आणि आमचाच निर्वंश करावा. हा कुठला न्याय आहे? आता माझ्या नवऱ्याची वारी कोण चालवेल? माझ्या नवऱ्याचा परमार्थ कोण करेल? आणि धिक्कार करू लागली आमाई माता. चिडली, म्हातारी चिडली पांडुरंगावर. पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाच्या जीव लगे येवो पांडुरंगे. माझ्या पतीनं म्हातार बाबानं तुला इथं आणला आणि तू आमच्या घराचा निर्वंश केला, घराचा तुकडाच पाडला असतो, वंश खंडन केलं, आणि काय तुला धिक्कार असो. असं म्हटल्यानंतर म्हातारी चिडलेली पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्मा तिच्या पुढे प्रगट झाला. आई साहेब चिडू नका, मी कोणाचं वाटोळं करायला येत नाही. तुझ्या मुलांनी सेवा बंद केली म्हणून त्यांची जीवन ज्योत बंद झाली, मी काय करू? तू सेवा चालू ठेवणार आहेस का? म्हणजे ठेवणार आहे. मग तुझ्या दोन्ही सुनांच्या बाजूला बसून चौकशी कर कसून, त्यातली एक सून गर्भवती आहे. मग दोन्ही सुना सुती चालल्या होत्या त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे. नीट कीर्तन आहे 5 मिनिटाचं. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सुना सांगत नव्हत्या की आता आम्हाला दिवस गेले. ते आताचा काळ नव्हता. आता पूर्वी मोळा होता, आता मोळा चोळा गोळा मोळा झालाय. पूर्वी शेलकट असायची आपस आहे का नाही? शेलकट असायची, त्या ठिकाणी अंगावर भरजरी कपडे असायची, अंग भरून कपडे असायची स्त्रियांच्या. आता कपड्याचा तोटा झालेला नसला तरीही त्या ठिकाणी अंगावर मात्र तो तुटवडा पुण्यामध्ये जाणवतो. बरं मुलं अंग भरून कपडे घालू लागले. बरं कसं आहे? मुलींची परिस्थिती तुम्ही पाहत असाल, डोळे बंद करून घ्यावेत की काय. मोळा होता, सांगत नव्हत्या मुली मर्यादेनं की मला दिवस गेलेले आहेत. दोघींच्या बाजूला बसून कसून चौकशी केली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारची हरीची पत्नी कबूल झाली की माझ्या गर्भामध्ये तुमच्या वंशाचा अंकुर वाढतोय. असं म्हटल्यानंतर आमाई मातेला प्रचिती आली पांडुरंगाची विठोबाची. मुकुंदाची पत्नी सती गेली, हरीची पत्नी मागे राहिली. विठोबारायांनी त्यांना प्रसाद दिला. जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं विठोजी. विठोजीचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकरांचे कन्हैया, कन्हैयांचे ओलोबा, आणि ओलोबांना 3 मुलं झाली देवा. थोरले सांबजी म्हणजे सावजी, दुसरे तुकोबा आणि तिसरे कान्होबा. विठाला 8 मिनिटांमध्ये 8 पिढ्या सांगितल्या. किती? 8 पिढ्या. कळल्या तुमच्या लक्षात राहिले? थोरले कोण? सगळ्यात विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबांना मुलगा कोण? हरी. मुकुंद पुत्रिक वारला. परत रिपीट करतो, विठोबारात माझं भजन घेतो. हा, विश्वंभर बाबा, हरी, हरीचा मुलगा विठोजी. विठोबाने त्यांचा वंश चालू ठेवला म्हणून विठोजी. विठोजीचा पदाजी, विठोबाच्या पायाची सेवा करायला मिळाली म्हणून पुढचा पदाजी. पदाजीचा शंकर, शंकरांचे कान्होबा, कान्होबांचे ओलोबा, आणि ओलोबांना 3 मुलं झाली. सामजी त्यांचंच उपनाव सावजी, दुसरे तुकोबाराय आणि त्या ठिकाणी तिसरे कान्होबाराय. अशी 8 पिढ्या माझ्या वडिलांची मिरासीला, माझ्या वडिलांची मिरासीला, माझ्या वडिलांची मिरासीला, माझ्या वडिलांची मिरासीला. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुमच्या वाडवडिलांनी त्यांची चरण सेवा मागण्यासारखं एवढा काय त्याग केला. हो, त्या उपवास पारणी राखला दारवंता, उपवास पारणी राखला दारवंता, उपवास
पारणे राखला दारवंता उपवास पारणे भोगवता आम्हाला भोगवता आम्हाला उपवास पारणे राखला दारवंता उपवास पारणे राखला दारवंता. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी काय कार्य केली, काय साधना केली, ही दुसऱ्या चरणामध्ये ती साधना आली. 3 साधना केल्या. उपवास केले, पारणं केली आणि दारवंटा राखला. ह्याचा खुलासा जर करायचा झाला तर अजून एक कीर्तन होईल. उपवास कुठले कुठले वारकरी संप्रदायामध्ये? सोमवार एकादशी व्रत जे न करती कोण त्यांची गती होईल नाही. एक सोमवार सांगितला शिवांचा आणि एक एकादशी सांगितली विठोबाची. उपवास केले, पारणं केली. उपवास वेगळा आणि पारणं वेगळी. हा, जो दिवसा धरला जातो सायंकाळी त्या देवतेची पूजा करून सोडला जातो त्याला उपवास म्हणतात. सोमवार हा उपवास आहे आणि द्वादशी हे पारण आहे. म्हणून उपवास केले, पारणं केली. कृष्णाष्टमीची, आता कृष्णाष्टमी झाली त्याची पारणं केली. रामनवमीचं काय पारणं आहे. शिवरात्रीचं काय पारणं आहे. उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला. आम्हाला जो हा भक्तीचा प्राप्त झाला योग, त्यांनी जीवनामध्ये अशा प्रकारे भक्तीचा भजनाचा घेतला उपभोग, त्यामुळे आम्हाला प्राप्त झाला भजनाचा योग. ते भजन आमच्या वाडवडिलांनी कसं केलं, असं केलं. सगळ्या पुरुष वर्गाने हात वर करा थोडे. तुमच्याकडे कॅमेरा फिरवला जाणार आहे. सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपले मुख कमल प्रसन्न राहू द्या. प्रसन्न सगळी माणसं संपन्न आणि एक साथ टाळी एक तालाच वाजली पाहिजे, एका लयीत वाजली पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे गेलं पाहिजे. सुंदर एकदा टाळ्या वाजवा. विठोबा रघुमार यांचं त्या ठिकाणी अशा प्रकारचा जीवनमान कसं होतं, राहणीमान कसं होतं, कीर्तिमान कसं होतं, त्या उपस्थित गर्दीवरून दिसतंय. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. समस्त पंचक्रोशी खटाव तालुक्यातील आपल्या त्या ठिकाणी तडवडे गावाच्या आसपासची गावं, पाहुणे मंडळी, त्या ठिकाणी त्यांचा मित्रमंडळ, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचा असणाऱ्या परिवारावर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी इथे उपस्थित झालात. त्यांच्या कार्याशी सुपरिचित असणारे आदरणीय आमचे सन्माननीय मित्र श्री राजेंद्र आप्पा शेलार देखील त्या ठिकाणी त्यांच्या कार्यापासून परिचित होते. तेही त्या ठिकाणी अशा प्रकारे या कुटुंबाची सांत्वना करण्यासाठी आले. त्यांनाही त्या ठिकाणी वंदन करतो. आपले सगळे टाळकरी मंडळी आणि अशा प्रकारे थोडीशी राहिलेली अशा प्रकारची सेवा करायची, आरती करायची, पुष्पवृष्टी करायची आणि त्या ठिकाणी आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी, आपले वडीलधारी संत महामुनी यांच्या चरणी अर्पण करायचे. विठ्ठला विठ्ठला. आमच्या वाड वडिलांनी काय केले? उपवास केले, पारणं केली, राखीला दारवंटा. असं बस. काय काय त्यांची तूप म्हणजे टाळकऱ्यामध्ये वेगळं वाटतं. त्या ठिकाणी ह्या कीर्तनाच्या संपर्कात असणारे त्यांचे थोरले सुपुत्र
श्री सुखदेव भिवाजी खाडे आदरणीय आप्पा हे जवळजवळ महिनाभर सतत काळजीत होते. महाराज वेळेवर या, रात्री सुद्धा या व्यवस्था अशा प्रकारची त्या ठिकाणी करण्याची त्यांची तयारी होती. आणि महाराज गेल्यानंतर इकडे तिकडे व्यवस्था करण्यामध्येच वेळ जातो. त्यांना गुंतू नये म्हणून आदरणीय त्या ठिकाणी आप्पा म्हणजे आमच्या सगळ्या कीर्तनकारांचं प्रेमाचं स्थान आहे. हो, विश्रांतीचा ठाव, पायी संतांची ठाव. आणि असल्यामुळे त्या ठिकाणी सुंदर प्रवासही झाला, आपलं दर्शन झालं खाडे कुटुंबियांचं, आणि त्या ठिकाणी दादांच्या सेवेचा हा सुंदर योग आला. उपवास पारणे राखीला दारवंटा राखणं म्हणजे देवाच्या दारामध्ये सतत भजन करणं, नामस्मरण करणं. देवाची द्वारी पुन्हा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेल्या. आणि हे कीर्तन का करायचे तुम्हाला सांगतो. मी अभंग वेगळा घेणार होतो, पण सुरुवातीला आल्यानंतर इथं जरा अवस्था उदासीनच दिसली. तुमची दोघा भावांची पळापळ होती आणि इथं सगळी गळागळच होती. माणसं लोक त्या ठिकाणी काय करतात, हाय अवकाश होईल सावकाश. आम्ही आल्यानंतर अर्धा तास विनायक राव अर्धा तासाने आले. विनायकराव टाळकरी आले. अगोदर त्या ठिकाणी गायक मंडळी पुण्यावरून महाराज आले, मग यांनी वर्णन केलं. परंतु नंतर श्रोते मंडळी राजे मंडळी असतात. तुम्ही किती केलं तरी भूमीवर बसलेले भूमिपुत्र आहात, आम्ही भूमिहीन आहोत. त्यामुळे आम्हाला अगोदर यावं लागतं. मग तुम्ही नंतर अशा प्रकारचे आलात, परंतु शांतपणे बसलात. एकदा श्रोत्यांसाठी आम्ही टाळ्या वाजवतो. वा वा वा. लवकर जेवणासाठी मोकळं करतो तुम्हाला. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं उपवास करायचे, पारणं करायची. आमच्या वाडवडिलांनी वैष्णवांनी किती उपवास केले, वर्षाच्या काठी 29 उपवास केले. किती? 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 पर्व भागवतात सांगितले आप्पासाहेब. परमविशेषी भागवत धर्मी, ऋषय जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. हे 29 उपवास जो करतो, 20 अधिक 9 त्याचं नाव वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. खरा शब्द काय बरं का, एकच सांगतो, माऊलीचं बघून घेतो. उपवास पारणे. उपवास या शब्दाचं आम्ही काय केलंय, मोड तोड तांबा पितळ केले. आपण उपवास म्हणतो का? आम्ही काय म्हणतो? उपास. उपास म्हणजे नेमका सारखा टोपल्याचा तपास, खिचडीचा तपास, वेफरचा तपास, चहाचा तपास, त्याचं नाव उपास. आम्ही या शब्दाला काय केलं, त्या ठिकाणी अशा प्रकारचं ग्रामीण रूप दिलं. विठ्ठला अपभ्रंशित रूप आहे उपास. उपास हा खरा शब्द नाही. काय आहे? उपवास. आम्ही काही चांगल्या शब्दांना घाणेरडं रूप दिलेलं आहे. पूर्वी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल पटवून देईल. आपल्या न्हाणी घरामध्ये म्हणजे आताच्या न्हाणी बाथरूम मध्ये एक भांडं असायचं. आपल्या आजोबा पंजोबांच्या काळामध्ये ते तांब्याचं भांडं असायचं. त्याला 2 कड्या असायच्या. ते व्ही आकाराचं भांडं असायचं. दादा त्याचं नाव काय? त्याचं नाव गंगाळ नाही, कुणीतरी गंगाळ्याने ठेवलेलं आहे. त्याचं नाव गंगाळ मुळीच नाही. तो नाव कुणीतरी त्याला ठेवणारा गंगाळ, तो गंगाळ असला पाहिजे. त्याचं नाव गंगाळ नाही. ओरिजिनल नाव सांगा. आपका टाइम चालू होता है अब. टिक टिक टिक. काय ना? गंगा पात्र पण नाही. काय म्हणतात गंगालय. गंगालय हा अजय देवगणचा पिक्चर आहे. वेळ मिळाला तर बघा. गंगाळ नाही, गंगा पात्र नाही, तर त्याचं नाव आहे गंगालय. काय नाव? फॉर एक्झाम्पल समजावून घेतो, मग माऊलीचं भजन घेतो. आपण म्हणतो हे देवा, हे देवालय, हे शिवालय. हे त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांचा जिथे लय होतो असा अर्थ लावायचा नाही. ते मंत्रा भागाभागातले सचिव येऊन जिथे चिवचिव करतात ते सचिवा. हे आमचं कार्यालय. नाहीच कळलं तर घरातलं असणार शौचा आता लय झालं, पटून लय झालं. त्याला त्या ठिकाणी आलय म्हणजे घर. आलय म्हणजे काय? घर. गंगेचं आलय म्हणजे गंगा लय. गंगेचे अष्टी तत्पुरुष समास चा ची चे. इथं कोणी शिक्षक असेल तर कळेल.
आपणच आहे ना, सासष्ट तत्पुरुष समाज. गंगेचं आलंय राहण्याचं ठिकाण, त्याचं नाव गंगालय. पण पुढे आपलं शिक्षण झालेलं आहे म्हणून आपण केलं गंगाळ. तसं त्या ठिकाणी उपवास या शब्दाचा अर्थ काय केला आपण? उपास. आता खरं उपवास या शब्दाचा अर्थ सांगू. जवळच आमचे त्या ठिकाणी गोंदवल्याचे बाबा आहेत, त्यांनी उपवास या शब्दाचा अर्थ अत्यंत नित्य प्रवचनामध्ये सांगितला. उपवास हा अशा प्रकारचा अर्थ घ्यायचा, पोटाला चिमटा देणे, काहीच न खाणे, शेवटी चक्कर येऊन उलथून पडणे, घरच्यांना त्रास देणे, ऍडमिट करायला लावणे, याला उपवास म्हणत नाही. याला उपवास म्हणत नाही. आपल्या शरीराला झेपेल अशा प्रकारचं शोषेल असं उप म्हणजे च्या बाजूला आणि वास म्हणजे राहणे. उप म्हणजे च्या बाजूला, अध्यक्षाच्या बाजूचा पद म्हणजे उपाध्यक्ष, सचिव उप सचिव, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री, म्हणजे च्या लगतचं पद. म्हणजे उप म्हणजे च्या बाजूला आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या बाजूला राहणे यालाच म्हणतात उपवास करणे. विठाला बाबा सांगतात त्यांना जवळ येऊन टाळून कसं जमेल. देवाच्या नामात राहणे, देवाच्या धामात राहणे आणि देवाच्या कामात राहणे याला म्हणतात उपवास. तो उपवास कसा करायचा? ज्ञानेश्वर सोपा उपवास या शब्दाचा अर्थ आहे जास्त पोटाला चिमटे द्यायचे नाही, चक्कर येऊन पडायचं नाही, ढासळायचं नाही, घरातल्याला त्रास द्यायचं नाही. पुढे नवरात्रीचे उपवास येत आहेत, ऋषीपंचमीचे उपवास येत आहेत. तुमची जर तब्येत साथ देत नसेल तर देवाच्या नामात राहा, देवाच्या कामात राहा, देवाच्या धामात राहा. रामकृष्णरी 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 याला उपवास म्हणतात. एवढी सोपी व्याख्या संतांनी सांगितली. उपवास म्हणजे देवाच्या बाजूला राहा, पारणं करा, राखीला दारवंटा केला भोगवटा मालागी. माऊलींचे भजन झालेलं आहे. तुकोबाराय म्हणतात असा मी 8 वंशाच्या परंपरेने चालत आलेला भक्त आहे म्हणून तुम्हाला विभक्त करू शकत नाही. आता तुकोबारायची ही मल परंपरा आहे, मांस वंश परंपरा आहे, ज्ञानवंश परंपरा सांगायला वेळ नाही. परत जर कीर्तन कुठे असेल तर ज्ञानोबारायांची ज्ञानवंश परंपरा तुकोबारायांची कुठली? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माहिती. त्या देखील 8च पिढ्या आहेत बरं कापस आहेत. मला ध्यान कधीतरी करा पुढच्या कीर्तनामध्ये. त्या 8 देखील गुरु परंपरेच्या वडिलांच्या 8 पिढ्या मी परत कधीतरी सांगेल. एका कीर्तनामध्ये परवडत नाही सगळं भांडवल खर्च काहीतरी सिक्रेट ठेवावं लागतं अशा प्रकारे. मग अशा प्रकारचं जर सिक्रेट ठेवलं तर मला छाती टोकपणे सांगता येईल मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल मला छाती टोकपणे सांगता येईल. अत्यंत सुंदर एकदा भैरवी म्हणा वंश परंपरा. वंश परंपरा वंश परंपरा वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित. तुका
कैलासवासी भिवाजी विठोबा खाडी आदरणीय दादासाहेब यांच्या स्मृतीला त्या ठिकाणी सगळ्यांच्या अशा प्रकारची त्या ठिकाणी अत्यंत आदरानं पुष्पांजली आपल्या हातामध्ये फुलं आलेली आहेत. ज्यावेळेस आरती चालू होईल ह्या कुटुंबियांची त्यावेळेस आरतीच्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याकडे पात्र येईल, त्या पात्रामध्ये आपण पुष्पांजली समर्पित करायची, खाली टाकायची नाही, पायदळे तुडवून त्याच्या उपयोगाचं नाही. आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं भजन तुकाराम झालेलं आहे. आपलं झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी, रुक्मिणी मातेच्या चरणी, माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणी, आपण श्रीरामांच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला इथे वेळेत पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय या संतांची आज या ठिकाणी कैलासवासी
शिवाजी विठोबा खाडे दादा या नावानं संबोधलं जायचं हे आज वर्ष झालं आपल्याकडून निघून गेलेले आहेत. त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खाडे कुटुंबीय यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कीर्तनकारांनी म्हणजे हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज धुमाळ पुणेकर यांनी अनेक दृष्टांत आपण जे आजपर्यंत ऐकलेले नाही अशा प्रकारचा इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी कीर्तन निश्चित करत असताना पुणेकर मंडळी बऱ्याच वेळा विचारत होते. प्रत्यक्ष म्हटलं तुम्ही कीर्तनाच्या नगरीमध्ये राहत आहात, कीर्तनाची नगरी माऊली आपल्या जवळ आहे, त्यामुळं अतिशय उत्कृष्ट प्रकारचे कीर्तन कोणतं आहे. आपल्या भागातलं वारंवार कीर्तन ऐकलेलं कीर्तनकारांचं कीर्तन न ठेवता आपल्या भागातीलच चांगल्या प्रकारचे कीर्तन निवडावं असं सांगितल्यानंतर या ठिकाणी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज धुमाळ यांचं कीर्तन निश्चित झालं आणि त्यांनी आजच्या विषयाला अनुसरून या ठिकाणी जे कीर्तन घेतलेलं आहे ते कीर्तन अतिशय उत्कृष्ट प्रकारचं झालेलं आहे. असा चिरून पुन्हा यावा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. नवचेतन तरुण मंडळातील सर्व सभासदांना विनंती आहे कृपया जेवणाची व्यवस्था करून घ्यायची आहे. आलेले सर्व पाहुणे मंडळी त्याप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ कुणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही अशी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. या ठिकाणी श्री सुखदेव भिवाजी खाडे आणि श्री बाळासाहेब भिवाजी खाडे यांचे पिताश्री गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेले आणि आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज धुमाळ पुणेकर जी टॉकीज हे यांचं सुंदर असं सुश्राव्य कीर्तन झालं आणि त्यांना साथ दिली टाळकरी मंडळी, पखवाज मंडळी, हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे जानुबाई मित्र भजन मंडळ हिंगणे यांची साथ लाभली. तर या सर्वांचं खाडे परिवाराचे केलं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रथम पुण्य कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं खाडे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्नेहभोजन घ्यायचं आहे. या ठिकाणी या ठिकाणी गायनाचार्य प्रेमरत्न या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज धुमाळ यांनी सुश्राव्य कीर्तन केल्याबद्दल खाडे परिवाराच्या वतीनं त्यांना मानाचं श्रीफळ आणि शेला या ठिकाणी आमचे मित्र मार्गदर्शक श्री दिलीप साबळे सर यांनी द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. फोटो घ्या हे झाले. महाराजांनी उत्कृष्ट असं सुश्राव्य कीर्तन केलं आणि यानंतर श्री राहुल महाराज भोसले शामगावकर यांचे या ठिकाणी एक श्रीफळ देऊन एक सन्मान करण्यात येत आहे. राहुल महाराज भोसले शामगावकर यांनी याचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मृदंगमणी श्री इंद्रजित इंगळे महाराज यांनी मृदंग साथ अतिशय सुंदर दिली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी खाडे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे
माननीय श्री राजेंद्रजी शेला साहेब प्रदेश सदस्य महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी यांचं या ठिकाणी खाडे परिवार आणि तडवे ग्रामस्थ यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरे मृदंगवर्णी पंढरीनाथ फडतरे यांचंही या ठिकाणी पुष्प आणि श्रीफळ देऊन यांचा सन्मान करण्यात येत आहे, तरी त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे सुखदेव खाडे सर यांचे मित्र श्री माननीय राजेंद्रजी शेलार साहेब सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य यांचाही या ठिकाणी आमचे साबळे सर श्रीफळ पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. श्री पंढरीनाथ फडतरे मृदंगमणी वाकेश्वर यांचंही खाडे परिवारच्या वतीनं श्रीफळ उपहार देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी भजनी मंडळी हिंगणे यांनी जानूबाई भजनी मंडळ हिंगणे यांनी या कीर्तनाला उत्कृष्ट असं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खाडे परिवारच्या वतीनं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मृदंगमणी एक नंबर या ठिकाणी उत्कृष्ट असं धुमाळ महाराज झी टॉकीज फ्रेम यांनी उत्कृष्ट असं कीर्तन सादर केलं आणि गेली 2 तास आपली सेवा तडवळे नगरीमध्ये अर्पित केली. महाराजांना विनंती आहे की या पुढील काळात सुद्धा आपण आमच्या गावची सेवा करावी असं तडवळे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे. आलेल्या सर्व मित्र पै पाहुणे आप्तेष्ट गावातील सर्व सन्माननीय बंधू भगिनी आपण या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. पहिली पंगत मंडपात बसलेली आहे, त्यानंतर महिला भगिनीवर राहिलेल्या सर्व मान्यवर मंडळींनी कीर्तन का यात गेला असते बाहेर या की मला फोटो काढायचा. आमच्या गावात एक काढा, हा आईचा काढा माझ्या पाऊस झाला रामकृष्ण सगळ्या हात जोडूया. रामकृष्ण हरी. जेवायला बसा बसा मंडळी. या या सुंदर या. पंगत घेतोय सगळं माणसं सगळे घे माणसं सगळे पुढे जाऊन घेतले तर सगळे कुठून माणसाला पाहिजे
काय कुठं राहिले गेलाय पाचवर का गेला झालाय कमी झाला झालाय बंद झालाय 2 मिनिटं काय हे वाटतं का लागा नाही नाश्ता कशाला लावायची करत आहे तुला तरी माहिती झालं पाहिजे ना पाऊस वातावरण काय चालू पाणी थोडंसं नाही तिकडला 12 जण किती लागते जिल्ह्याची संध्याकाळी जिल्ह्याची संध्याकाळी नाही आता काय बघा ते काय हे करायचं चांगलं छान झालं